नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दराडे हरिश्चंद्र दत्तात्रय। आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्तीमधील बुद्धिमत्ता चाचणी या घटकातील कूटप्रश्न या घटकामधला वेन आकृती हा भाग पाहणार आहोत। तर वेन आकृती म्हणजे काय? तर त्रिकोण, वर्तुळ, आयत, चौरस हे एकमेकांमध्ये गुंतवलेले असतात आणि त्या गुंतवलेल्या आकृत्यांचं निरीक्षण करून आपल्याला त्याच्यावर काही प्रश्न असतात। म्हणजे एकमेकात या गुंतलेल्या आकृत्यांनी जी तयार होते ती वेन आकृती असते। आता याच्यामध्ये निरीक्षण करून आपल्याला उत्तर द्यायचे आहे। आता निरीक्षण करताना आपण त्रिकोण, वर्तुळ, आयत यांचं निरीक्षण करताना याच्यामध्ये वेगवेगळे अंक दिसत आहेत, वेगवेगळे भाग असतात, त्या भागामध्ये वेगवेगळे अंक लिहिलेले असतात। त्याच्यामध्ये त्रिकोणामध्ये 3 दिसतोय, 9 दिसतोय, 4 दिसतोय, 2 दिसतोय, हे वेगवेगळे अंक दिसत आहेत। असेच वर्तुळामध्येही दिसतात। मग आता याच्यामध्ये निरीक्षण करताना काय करायचंय की बाबा फक्त त्रिकोणातील अंक, यावेळी फक्त त्रिकोणातीलच अंक पाहायचा आहे। याच्यामध्ये वर्तुळातील किंवा आयतामधला अंक पाहायचा नाही। मग आता फक्त त्रिकोणामध्ये कोण आहे? तर 3 आहे। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं 3। त्यानंतर वर्तुळामध्ये फक्त वर्तुळामध्ये त्याच्यामधला जो अंक आहे तो आहे फक्त वर्तुळामध्ये आहे 6। फक्त आयतामध्ये आहे 8। 8 हा अंक त्रिकोणामध्येही नाही, वर्तुळामध्येही नाही, म्हणजे तो फक्त आयतामध्ये आहे। आता दुसरी गोष्ट याच्यामधली वेगळी काय? तर आयत व त्रिकोणातील सामायिक अंक आयतामध्ये आणि त्रिकोणामध्ये या दोघांमध्ये सामायिक अंक कोणता आहे? तर 9 हा अंक आयतामध्येही आहे आणि त्रिकोणामध्येही आहे। 4 हा अंक आयतामध्येही आहे आणि त्रिकोणामध्ये आहे। म्हणून आयतात आणि त्रिकोणात सामायिक अंक येतील 9 आणि 4 हे 2 अंक येतील। पण फक्त आयत आणि त्रिकोणामध्ये कोणते अंक येतील असं विचारल्यानंतर मात्र हा 4 हा अंक येणार नाही, कारण तो वर्तुळामध्येही येतो। म्हणजे फक्त दिल्यानंतर जो दुसऱ्या आकृतीत येतो तो घ्यायचा नाही। आता पुढचा प्रश्न फक्त आयत आणि वर्तुळात। आता याच प्रश्नावर आधारित फक्त आयत आणि वर्तुळ, तर फक्त आयत आणि वर्तुळामध्ये कोण येतोय? तर फक्त वर्तुळ आणि आयत याच्यामध्ये येतोय 7। त्यानंतर तिन्ही आकृत्यामध्ये सामायिक अंक कोणता आहे? आता तिन्ही आकृत्यामध्ये सामायिक, तर 9 हा 2च आकृत्यांमध्ये सामायिक आहे। हा 2 सुद्धा त्रिकोण आणि वर्तुळामध्ये सामायिक आहे आणि 4 हा मात्र आयतामध्ये पण आहे, वर्तुळामध्ये पण आहे आणि त्रिकोणामध्येही आहे। म्हणजे 4 हा अंक आपल्याला तिन्ही आकृत्यांमध्ये सामायिक आढळून येईल। त्यानंतर अजून याच्यावर असे प्रश्न असतात की वर्तुळातील अंकांची बेरीज करा, त्रिकोणातील अंकांची बेरीज करा, किंवा त्रिकोण आणि वर्तुळातील सामायिक अंक आणि त्रिकोण आणि आयतातील सामायिक अंक यांच्यातील फरक किती? तर अशा विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला शिष्यवृत्ती मार्गदर्शिकेत दिलेले असतात। त्याचा आपण सराव करायचा आहे आणि आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरं जायचं आहे। धन्यवाद।